जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। तर चला व्हिडिओ सुरू करू। देशातील सर्वात मोठ्या बँकेपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हणजेच SBI बँकेने आपल्या सर्व खातेदारांना नेहमी अपडेट राहता यावे यासाठी नवनवीन सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते। सायबर गुन्हेगारांपासून म्हणजेच फसवणूक करणाऱ्यांपासून खात्यातील पैसे सुरक्षित राहण्यासाठी बँकेच्या सूचनेचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा मोठे नुकसान देखील होऊ शकते। स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँकेच्या एका खातेदाराने त्याचे बँक खाते KYC अपडेट न केल्यामुळे बंद झाल्याचे सोशल मीडिया हँडल X द्वारे SBI बँकेला कळविले होते। त्या खातेदाराला रिप्लाय देताना स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँकेने त्या खातेदाराला आपल्या जवळील कोणत्याही SBI शाखेत जाऊन आपली KYC अपडेट करून तुम्ही घेऊ शकता असे म्हटले होते। आणि जर का खातेदाराच्या पत्त्यात आणि मोबाईल क्रमांकात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नसल्यास ग्राहकांना फक्त अनेक्षर A हा फॉर्म भरून बँकेत जमा करावा लागेल। त्यासोबतच स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी दुसरी एक महत्त्वाची बातमी दिली आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाने अलीकडेच सोमवार दिनांक 18 डिसेंबर रोजी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून म्हणजेच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे सर्व खातेदारांना एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे। SBI बँकेने आपल्या ट्विटर हँडलमध्ये दिलेल्या अलर्टमध्ये असे म्हटले आहे की अनोळखी नंबरवरून येणाऱ्या फोन कॉल्स आणि मेसेज पासून सावध व सतर्क राहा, जे की खातेदारांना लवकरात लवकर KYC अपडेट करण्यास सांगत आहेत, किंवा कोणत्याही प्रकारच्या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका। हे सायबर गुन्हेगार म्हणजेच हे फसवणूक करणारे लोकांना दिशाभूल करणारे SMS पाठवून त्या SMS मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली KYC अपडेट करण्यास सांगत आहेत। असे अजिबात करू नका। असे केल्यास तुमचे फार मोठे नुकसान देखील होऊ शकते। असे केल्यास हे सायबर चोरटे हॅकर्स काही मिनिटात तुमच्या बँक खात्यातील पैसे उडवू शकतात, अर्थात सेकंदात तुमचे बँक खाते रिकामे करून टाकू शकतात। तरीही अशा कोणत्याही मेसेज, मेल किंवा फोन कॉलला प्रतिसाद देऊ नका आणि कोणत्याही लिंकवर अजिबात क्लिक करू नका। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।